नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शेवटची उडी मारून बाहेर येतो म्हणाला, पण परत आलाच नाही. 11 वर्षाचा आरुष. आईचं काळीच पिळवटणारा आक्रोश. मी शेवटची एकच उडी मारतो आणि लगेचच बाहेर येतो. हे त्याचे शब्द अखेरचे ठरतील असं त्या माऊलीला स्वप्नातही वाटलं नव्हतं. काही क्षणापूर्वी डोळ्यासमोर हसत खेळत विहिरीच्या पाण्यात पोहणारा आपला चिमुरडा एका क्षणात काळाच्या पडद्याआड निघून जाईल या कल्पनेनंच संपूर्ण सांगली जिल्हा सुन्न झाला. पोहण्याचा सराव करताना विहिरीत बुडून 11 वर्षाच्या आरुषचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना आटपाडी तालुक्यातील घरणिकी येथे घडली आहे. आरुष तातोबा घाटगे असं या दुर्दैवी मुलाचं नाव आहे. या घटनेनंतर घाटगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आरुषच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचं काळीच पिळवटून टाकणारा होता. मिळालेल्या माहितीनुसार घरणिकी येथील तातोबा घाटगे हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आरुष हा त्यांचा मोठा मुलगा होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आरुषला पोहता यावं म्हणून त्याचे वडील दररोज सकाळी त्याला स्वतःसोबत घेऊन अवताडे वस्ती परिसरातील एका विहिरीवर जात असत. आरुष लहान असल्याने सुरक्षेची काळजी म्हणून वडील त्याच्या कमरेला दोरीने एक प्लास्टिकचे कॅन बांधून त्याला पाण्यात उतरवायचे. नेहमीप्रमाणे काल सकाळीही आरुष आपल्या वडिलांसोबत आणि नातेवाईकांसोबत विहिरीवर गेला होता. बराच वेळ पोहण्याचा सराव केल्यानंतर विहिरीतील सर्वजण बाहेर आले. आरुषही विहिरीबाहेर आला होता, पण लहानग्या आरुषला पाण्याचा मोह आवरला नाही. तो वडिलांकडे बघून हसत म्हणाला, बाबा मी शेवटची एक उडी मारतो आणि बाहेर येतो. आणि त्याने विहिरीत उडी घेतली, पण ती उडी खरोखरच त्याची शेवटची ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.